दोन्ही टीम एका बाजूला एक टीम उभी राहा, एका बाजूला दुसऱ्या टीमने उभं राहायचं आहे. जास्त वेळ जाणार नाही, आपण लगेच प्राईज डिस्ट्रीब्युशन दिशेने जातोय. स्क्रीनवरती आता सर्व सन्माननीय अतिथींना पाहतोय. सन्माननीय हितेजी जाधव, त्यानंतर सन्माननीय अतुलजी सावंत साहेब, सन्माननीय बिलालजी शेख, सन्माननीय राहुलजी पवार, सन्माननीय रवी सर कुमावत आणि सर्व प्रहारची टीम या बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित झालेली आहेत. टीम युनायटेड टीम थोडेसा पुढे या. युनायटेड सीसी आणि SW आसिफ तो आपल्या टीमला एका बाजूला आपण सरळ रांगेमध्ये उभं करा आणि या साईडला डाव्या साईडला टीम युनायटेड संघ आणि उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर टीम SW. तर वेळ थोडंसं आपल्याजवळ सुद्धा कमी आहे, त्यामुळे आपण जास्त वेळ न जाता प्राईज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करणार. पुन्हा एकदा सर्वांचं श्रीकांत जाधव आणि पूर्ण टीमच्या वतीनं मनापासून आभार आहे. या सीझन 2 साठी ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे, ज्या लोकांनी मदत केली आहे, त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण मनापासून आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू हू सपोर्ट अस, जो इनकरेज अस आणि प्रत्येकानं दिलेले योगदान तेही महत्त्वाचं आहे. या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे कित्येकांचा हातभार आहे. या सर्वांचं पुन्हा एकदा आपण मनापासून आभार मानतोय. प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या दिशेने आपण जाऊया. या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॅटर अथवा सर्वोत्तम फलंदाज जर आपण पाहिला तर 2 ते 3 खेळाडू होते, पण या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ज्यांच्या नावावरती आहेत, या स्पर्धेमधलं एक शतक जे 100 ज्यांच्या नावावरती आहेत, तो खेळाडू आहेत मोहम्मद रियाज आहेत. आणि ते देण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय बिलाल शेख साहेब आहेत, बिलाल शेख सर आहेत, यांना विनंती आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते हे प्राइस बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर, रोख 5,555 रुपये, आकर्षक अशी ट्रॉफी याचं स्वरूप राहणार आहे. या स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज एक शतक आहे ज्यांच्या नावावरती, सर्वाधिक धावा 175 धावा ज्यांच्या नावावरती आहेत, ते मोहम्मद रियाज. अभिनंदन. आणि या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, आणि ते बेस्ट बॉलर टुर्नामेंटचं ट्रॉफी देण्यासाठी आम्ही विनंती करू. वसई युवा संघटक, प्रहार पक्षाचे वसई युवा संघटक सन्माननीय राहुलजी पवार आहेत, त्यांना विनंती करू आपण पुढे या. आणि या संपूर्ण स्पर्धेतला बेस्ट बॉलर, सर्वोत्तम गोलंदाज, या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक विकेट ज्याच्या नावावरती आहेत, तो खेळाडू आहे 12 विकेट ज्याच्या नावावरती आहेत, मुबासिर आहेत. सन्माननीय राहुल पवार जे आहेत यांच्या शुभ हस्ते हा आपण बघतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्तम गोलंदाज या बिग बॅश टुर्नामेंट मधला जो बेस्ट बॉलर होता. त्यानंतरचं जे प्राइज आहे MVP, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, सर्वोत्तम खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. आणि ते मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही विनंती करू कुमावत अकॅडमीचे सन्माननीय रवी कुमावत सर आहेत, त्यांना विनंती करू आपण थोडंसं पुढे या. रवी कुमावत सरांच्या हस्ते ट्रॉफी दिली. आणि या मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर बिग बॅश प्रहार जन या ट्रॉफीचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला आहे मिस्टर ज्यानं घेतल्यात 9 विकेट आणि ज्यानं केल्यात 148 धावा, मिस्टर सौरभ शर्मा आहेत, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सौरभ शर्मा आहेत. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणूया, मालिकावीर म्हणूया, असा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरलाय सौरभ शर्मा. अभिनंदन. त्यानंतरचा ही लाख मोलाची स्पर्धा होती आणि त्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये फायनलचा मॅच 2 संघादरम्यान आपण खेळला होता आणि अंतिम सामन्यामध्ये थोडासा कमी पडला, विजयाच्या जवळ पोहोचला, थोडासा कमी पडला होता टीम युनायटेड. आणि हे दुसऱ्या क्रमांकाचा प्राइज देण्यासाठी आम्ही विनंती करू सन्माननीय अतुलजी सावंत आहेत, जे प्रहार जनशक्ती पक्षाचे विरार शहराध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करू. आणि ते कर्णधार जे आहेत मोहम्मद रियाज, टीम युनायटेडचे कर्णधार मोहम्मद रियाज. आपण पुढे या. रोख 55,555 रुपये, फार कमी स्पर्धा आहेत ज्या लेदरच्या इतक्या मोठ्या स्पर्धा असतात. 55,555 रुपये आणि आकर्षक असा चषक
टीम युनायटेड सीसी संपूर्ण स्पर्धेमध्ये अनबिटन होते. चांगला खेळ त्यांनी केलेला होता. फायनलच्या मॅचमध्ये थोडेसे कमी पडले आणि त्यानंतर या सामन्यामध्ये थोडेसे कमी पडतात. दुसऱ्या क्रमांकाला दुसऱ्या पर्वाचा दुसऱ्या सीझनचा विनर प्रहार बिग बॅश ट्रॉफी 2024चा विनर आणि 1,11,111 रुपयाचा मानकरी ठरला संघ. इथे विनंती करेल सन्माननीय हितेजी जाधव आहेत यांनी पुढे यायचं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय हितेजी जाधव आणि ट्रॉफीचा स्वीकार करण्यासाठी एसडब्ल्यू क्रिकेट कोचिंग सेंटरचे कर्णधार आपण या श्रीकांत यादव आणि टीम आपण या बिग बॅश या प्रहार बिग बॅश ट्रॉफीचा विनर चॅम्पियन संघ ठरला आहे तो टीम एसडब्ल्यू क्रिकेट कोचिंग सेंटर श्रीकांत जाधव चॅम्पियन. थँक्यू. चॅम्पियन संघ ठरलाय सीझन 2 चा विनर एसडब्ल्यू. पुन्हा एकदा सर्व सन्मानित अतिथींचं मनापासून आभार. हितेजी जाधव, अतुलजी सावंत, बिलालजी शेख, राहुलजी पवार, रवी कुमार आणि एंटायर प्रहारची टीम या सर्वांचं मनापासून आभार. जो महत्त्वाचा वेळ या प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी आपण दिलेला आहे. आपण पुन्हा एकदा भेटूया ज्यावेळेला सीझन 3 आगळ्या वेगळ्या ढंगामध्ये येणार आहे. श्रीकांत जाधव बिलकुल खुश आहेत, पूर्ण टीम खुश आहेत. ट्रॉफीलाही जिंकले, मनही जिंकले आहेत आणि स्पर्धा यशस्वी केलेल्या आहेत. आपण पुन्हा येऊया तोपर्यंत इतकंच. थँक्यू व्हेरी मच.